नमस्कार, जकास रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा। आता प्रसादाचा शिरा म्हटलं की त्याचं प्रमाण हे अचूक असतं, म्हणजे ते सव्वाच्या प्रमाणात घेतलं जातं। आता इथे मी सव्वाच्या प्रमाणात सर्व साहित्य घेतलेलं आहे। त्याच्यासाठी मी इथे असा मेजरिंगचा कप वापरलेला आहे। 1 कप आणि 1/4 कप असं मी सव्वा कपाचं माप घेऊन सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे। इथे बारीक रवा घेतलेला आहे। त्यानंतर इथे साजूक तूप घेतलेलं आहे आणि साखर घेतलेली आहे। दुधामध्ये तुम्ही सव्वा कप पाणी आणि सव्वा कप दूध घालू शकता, पण इथे मी 2.5 कप एवढे दूध घेतलेले आहे। त्याचबरोबर काजू आणि बदाम सुद्धा इथे मी बारीक कट करून घेतलेले आहे। आता काजू बदाम तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता। सत्यनारायणाचा म्हणजे प्रसादाचा शिरा म्हटला की त्यामध्ये केळं हे घातलंच जातं, तर इथे मी 1 केळ सुद्धा घेतलेलं आहे। आता सर्वात अगोदर कढईमध्ये मी तूप घेतलेलं आहे। आता तूप मी सव्वा कप मोजताना ते वितळून घेतलेलं होतं, त्यातलं मी 2 ते 3 चमचे तूप तसंच बाजूला ठेवलेलं आहे। आता तुपामध्ये सर्वात अगोदर जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे तर ते मी छान असे तळून घेणार आहे। आता यामध्ये तुम्ही काजू बदाम ऐवजी अजूनही बरेचसे ड्रायफ्रूट्स घालू शकता, जसे की चारोळे, बेदाणे वगैरे सुद्धा तुम्ही इथे आवडीनुसार घालू शकता। ड्रायफ्रूट तळून झालेले आहे। आता मी ते लगेचच बाजूला काढून घेणार आहे। आता तूप गरम आहे तर त्यामध्येच आपल्याला मोजून घेतलेला सव्वा वाटी बारीक रवा घालून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम टू लो करायची आहे। आणि हा जो रवा आहे तर तो छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे। आपण नॉर्मल शिरा करतो ना, त्यापेक्षा ह्या प्रसादाच्या शिऱ्याचं प्रमाण हे थोडंसं वेगळंच असतं, कारण की आपण नॉर्मल शिरा करतो त्यावेळेस आपण आपल्या अंदाजानुसार सर्व साहित्य वापरत असतो, पण प्रसादाच्या शिऱ्यामध्ये सगळं साहित्य हे अचूक म्हणजे सव्वाच्या प्रमाणात वापरलं जातं। आता आपल्याला हा जो रवा आहे तो भाजताना अगदी जास्त ब्राऊन रंगावर भाजायचा नाही, तर हलका सोनेरी रंग येईपर्यंत आणि खमंग असा हा भाजून घ्यायचा आहे। त्यासाठीच गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात हाय ठेवायची नाही, तर ती मीडियम टू लो फ्लेमवरच हा रवा एकसारखा अशा पद्धतीने हलवत भाजून घ्यायचा आहे। आता रवा भाजला का नाही हे कसे ओळखायचे, तर रवा भाजल्यावर रवा तूप सोडायला सुरुवात होते, त्याचबरोबर तो हलका फुलका होतो, त्याचा रंगसुद्धा बदलतो आणि खमंग असा वाससुद्धा येतो। त्याचबरोबर हे बघा इथे किती छान अशी हे रव्याला तूप सुटले आहे आणि हलकीशी याला जाळीसुद्धा पडल्यासारखे दिसायला लागते, म्हणजे समजावे की आपला हा रवा अगदी छान असा खमंग भाजला गेलेला आहे। इथे आता तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवणार आहे। तर रवा भाजत राहून साधारणतः 12 ते 13 मिनिटं झालेली आहे आणि हे बघा अशा पद्धतीने ह्या रव्याला तूप सुटलेले आहे आणि अगदी छान असा जाळीदार हा रवा इथे दिसतो आहे। आता बऱ्याचदा इथे केळ घालताना बरेच जण एक चूक करतात, ते म्हणजे केळं हे प्रसादाचा शिरा तयार झाल्यावर म्हणजे दूध घालून झाल्यानंतर घालतात, पण मी इथे रव्याबरोबरच केळं हे घालून घेणार आहे। त्यासाठी जी आपण केळी घेतलेली होती तर त्याचे मी छोटे छोटे काप करून घेतले आणि ते ह्या रव्याबरोबर परतवून घेणार आहे। आणि व्यवस्थित आपण ह्या रव्याबरोबर परतवताना त्याला स्मॅशसुद्धा करत राहायचे आहे, म्हणजे रव्याबरोबर केळी अगदी छान अशी एकजीव होऊन जाईल। अशा पद्धतीने जर आपण केळी ह्या प्रसादाच्या शिऱ्यामध्ये घातली तर प्रसादाचा शिरा अजिबात काळा होत नाही। ही खूप महत्त्वाची टीप आहे। बरेच जण रवा परतवून त्यामध्ये दूध घालून झाल्यानंतर केळी घालतात, मग अशा वेळेस ती केळी व्यवस्थित एकजीव होत नाही आणि मग ती काळी पडते। तर अशा पद्धतीने रव्याबरोबरच केळी जर तुम्ही परतवून घेतली तर आपल्याला केळीची चव प्रसादाच्या शिऱ्यामध्ये तर लागते, पण ती केळी दाताखाली सुद्धा लागत नाही, त्याचबरोबर ती काळी सुद्धा होत नाही। आता या ठिकाणी छान असा हा रवा परतवून झालेला आहे। आता आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करायची आहे। मी रवा परतवताना दुसऱ्या बाजूला दूध गरम करायला ठेवलेले होते, तर सुरुवातीला आपल्याला अगदी थोडे थोडे दूध घालायचे आहे, कारण की रवासुद्धा गरम आहे आणि दूधसुद्धा खूप गरम आहे, त्यामुळे ते अंगावर उडू शकते, ही काळजी आपल्याला घ्यायची आहे। आणि सुरुवातीला मी इथे 2-3 चमचेच दूध घातले आणि रवा मिक्स करून घेतला आणि त्यानंतर थोडे थोडे करून दूध यामध्ये घालायचे आहे, कारण की काही रव्यामध्ये दूध हे जास्त शोषले जाते तर काही रव्याला जास्त दूध हे लागत नाही। आता मला ह्या रव्याचा अंदाज आहे म्हणून मी यामध्ये जेवढे गरम केलेले दूध होते तर ते सर्व घातलेले आहे। जसे की मी तुम्हाला अगोदर सांगितले की यामध्ये तुम्ही दूध आणि पाणी असे दोन्ही समप्रमाणात वापरू शकता किंवा फक्त दूधसुद्धा वापरू शकता, तर मी इथे फक्त दूधच वापरलेले आहे। आता दुधाबरोबर रवा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। आता हा रवा छान शिजायला आणि फुलायला हवा यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो करायची आहे आणि 2 ते 3 मिनिटे यावर झाकण ठेवून आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे रवा छान असा फुलला जाईल। 2 ते 3 मिनिटं झालेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की रवा पहिल्यापेक्षा छान असा फुललेला आहे। आणि इथे तुम्ही
रव्याचा रंगसुद्धा बघू शकता आपण. हा रवा खूप जास्त ब्राऊन रंगावर नाही तर हलक्या सोनेरी रंगावर भाजून घेतलेला आहे. आता यामध्येच आपण मोजून घेतलेली 1.25 कप एवढी साखरसुद्धा घालून घ्यायची आहे आणि आता रव्याबरोबर साखर व्यवस्थित अशी मिक्स करायची आहे. कोणत्याही प्रकारचा शिरा किंवा असाच हा प्रसादाचा शिरा करताना त्यामध्ये तुम्ही दूध, पाणी जेही काही घालणार असाल तर ते गरम करूनच घालायचे आहे. त्यामुळे रवा हा छान असा फुलला जातो. इथे मी गरम दुधाचा वापर केलेला होता, त्यामुळे तुम्ही बघू शकतात रवा खूप छान असा मऊसूत तयार झालेला आहे आणि छान असा फुललेला सुद्धा आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे आणि यावर झाकण ठेवून 2 मिनिटे वाफ काढायची आहे. म्हणजे यामधली साखर छान अशी विरघळली जाईल आणि रव्याबरोबर एकजीव होईल. आता पुन्हा आपण 2 मिनिटांनी झाकण काढून हा जो शिरा आहे तर तो हलवून घ्यायचा आहे, म्हणजे तो तळाला अजिबात चिकटणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला मधून दर 2 मिनिटांनी असा हा शिरा परतवून घ्यायचा आहे. आता आपल्याला ही प्रोसेस तोपर्यंत करायची आहे जोपर्यंत यामधली साखर पूर्णपणे विरघळत नाही. आता इथे तुम्ही बघू शकता थोडीफार साखर ही विरघळायची बाकी आहे, म्हणून मी अजून 2 मिनिटे यावर झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहे. म्हणजे यामधली साखर ही पूर्णपणे विरघळली जाईल. आणि 2 मिनिटानंतर पुन्हा आता मी याचे झाकण काढून हा जो शिरा आहे तर तो व्यवस्थित असा एकजीव करून घेणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान असे या शिऱ्याला बाजूने तूपसुद्धा सुटायला सुरुवात झालेली आहे आणि यामधली जी साखर आहे तर ती रव्याबरोबर अगदी छान अशी एकजीव झालेली आहे. आता सर्वात शेवटी यामध्ये मी 1 चमचा वेलची पावडर घातलेली आहे. या वेलची पावडरमध्ये मी साखर वगैरे मिक्स केली नाही, फक्त वेलचीचे जे दाणे आहेत तर ते घेऊन मी त्याची पावडर केली आहे. त्यानंतर आपण जे तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहे ते सुद्धा मी यामध्ये घालून घेतलेले आहे आणि शिल्लक राहिलेले जे तूप आहे तर ते सुद्धा मी सर्वात शेवटी यामध्ये घालून घेतलेले आहे. आता पुन्हा आपल्याला हे सगळं काही अगदी व्यवस्थित असे मिक्स करायचे आहे. इथे तुम्ही बघू शकतात आपला हा प्रसादाचा शिरा अजिबात चिकट वगैरे झालेला नाही, तर तो अगदी छान असा मऊसूत तयार झालेला आहे. आता हे सर्व पदार्थ घातल्यानंतर सुद्धा आपण गॅसची फ्लेम लो ठेवून पुन्हा 2 मिनिटे वाफ काढणार आहोत. म्हणजे केळीचा, वेलचीचा जो सुगंध आहे तर तो या प्रसादामध्ये अगदी छान असा मुरला जाईल. आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात आता हा आपला प्रसादाचा शिरा देवाला दाखवण्यासाठी अगदी तयार आहे. पण प्रसादाचा शिरा हा तुळशीपत्राशिवाय अपूर्णच आहे, म्हणून सर्वात शेवटी तुळशीपत्र ठेवायला अजिबात विसरू नका. आणि इथे तुम्ही बघू शकतात आपला हा मऊसूत अगदी चविष्ट असा सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा तयार आहे. मग वाट कसली बघताय, श्रावण महिना सुरू आहे, खूप छान असे पूजाविधी प्रत्येकाच्या घरी होतच असणार आहे. तर मग असा हा प्रसादाचा शिरा नैवेद्यासाठी नक्कीच तयार करा. त्याचबरोबर गौरी गणपतीसुद्धा येणार आहे, त्यावेळेसुद्धा बरेच जण सत्यनारायण करतात, त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा अचूक प्रमाणातला सत्यनारायणाचा शिरा नक्कीच करू शकतात. हा शिरा 1.25 प्रमाणात करतात, त्याचबरोबर 1.25 पावशेर, 1.25 किलो, 5.25 किलो अशा प्रमाणात सुद्धा केला जातो. तुम्हाला जर जास्त प्रमाणात हा प्रसादाचा शिरा जर तयार करायचा नसेल तरीही काही हरकत नाही. तुम्ही हेच प्रमाणानुसार छोटीशी वाटी, फुलपात्र वगैरे घेऊन सुद्धा असा हा प्रसादाचा शिरा नक्कीच तयार करू शकतात. या पद्धतीने केलेला शिरा अजिबात काळा पडत नाही, त्याचबरोबर अतिशय चविष्ट मऊसूत असा हा प्रसादाचा शिरा तयार होतो. तर मग तुम्ही सुद्धा असा प्रसादाचा शिरा तयार करून बघा आणि तो कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच एका छानशा आणि झकास रेसिपीसोबत.